नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे। कारण शहरातील बाजारपेठेत अगोदरच अतिक्रमणांची समस्या गंभीर असताना या समस्येमध्ये बेशिस्त पार्किंगची सुद्धा भर पडत असून सातत्याने बाजारपेठेतील महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे। या सर्व प्रकाराने बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिक तसेच व्यापारी देखील हैराण झाले आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडीतून नगरकरांची सुटका करण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन आणि शहर वाहतूक शाखा यांनी संयुक्तपणे उपाययोजना करावी। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या जातीयवादी वक्तव्याने सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजात जातीयवाद वाढवणाऱ्या अशा वाचाळवीरांना कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अहिल्यानगर मधील अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। तसेच महंत नामदेव शास्त्री यांच्या बोलण्यामुळे जातीयवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली। जय जिजाऊ, जय शिवराय। संतोष देशमुख यांची हत्या होऊन कमीत कमी आज 52-55 दिवस आहे। ते एवढे दिवस जात असताना सुद्धा त्या महंतांना ते आठवलं नाही, ते पाहिलं नाही, त्याचा विचार केला नाही, त्याचा अभ्यास केला नाही। पण ज्या वेळेस धनंजय मुंडे हे त्यांच्याकडे गेले, धनंजय मुंडेंचा हेतूच हा होता का कुठेतरी समाजात भांडणं लावात, नामदेव शास्त्री काहीतरी बोलतील, मग समाज नामदेव शास्त्रींच्या आडून समाज त्यांच्याकडे आकर्षित होईल। यांच्याकडे आकर्षित झाला नाही म्हणून समाजात भांडणं लागले नाही, पण एका संतांच्या महंताच्या आडून समाज एक करायचा आणि मराठा आणि वंजारी समाजाचे वाद लावायचे। पण मी आज इथून एक सांगतो का या प्रेस मीडियाच्या माध्यमातून का कमीत कमी 5-6 खून त्या वंजारी समाजाच्या माणसांचे पण झालेले आहेत। त्या अण्णांनी 2 वेळेस क्लिअर बी केले, महादेव मुंडे वगैरे। त्यांची ती पत्नी आज आक्रोश करून रडते, ते कोणी मारलेत याचा बी नामदेव शास्त्रींनी उल्लेख करावा, त्याचा पण अभ्यास करावा। या माध्यमातून मी एकच सांगेल की ही महाराष्ट्र भूमी ही संतांची आहे आणि संतांनी जर समजा त्यांना सगळे समाज एकत्र नाही ठेवता आले, धर्माचं कार्य नाही करता आलं, तर त्यांनी ती गादी सोडून सरळ एखाद्या पक्षात म्हणा किंवा आपल्या जातीचं काम करावा। पण जो संत असतो त्या सगळ्या 18 पगड जातीचा असतो हे त्यांनी लक्षात ठेवावं। जे बेताल वक्तव्य केलंय, जे ते म्हटले होते का पहिलं त्या आरोपींना मारहाण झाली म्हणून त्यांची मानसिकता खराब झाली म्हणून त्यांनी मारलं। बरं ठीक आहे, 1-2 झापडी मारल्या असत्या संतोष भाऊंनी स्वतःसाठी मारलेलं नव्हतं। जे अशोक सोनवणे जे होते बौद्ध समाजाचे, त्यांना हे मारहाण करत होते, हे मध्यस्थी गेले आणि धक्काबुक्कीत त्यांचे फक्त वाद झाले। मग त्या वादाचा विचार तुम्ही माणूस जीवच मारणार आहेत का? 1-2 फटके मारल्याचे सोडलं असतं तर प्रकरण थांबलं असतं, पण एवढी हाल करून म्हणजे त्यांचे एक अवयव कापून डोळे भाजून मग त्यांच्यावर मारण्यात आलं। शेवट जीव जात नव्हता तर छातीवर उड्या मारल्या त्यांनी, जे WWE सारखं खेळले त्यांचं। म्हणजे एवढं क्रूरपणा यांच्यात असताना 15-15 गुन्हे असताना नामदेव शास्त्री त्यांची बाजू घेते। आणि ज्या वेळेस काल माझी बहीण वैभवी, संतोष देशमुख यांची मुलगी व त्यांचे चुलते म्हणजे संतोष देशमुखचे भाऊ धनंजय हे तिथे गेल्यानंतर त्यांनी ज्या परिस्थितीत धनंजय मुंडेंचा आदर केला महंतांनी, त्याप्रमाणे त्यांनी वैभवीचा व संतोष देशमुखच्या कुटुंबियांचा तेवढा आदर केला नाही। कारण यांना सोप्यावर घेऊन बसले धनंजय भाऊंना, त्यांचं ते सगळं विवरण केलं का यांना सलाईन लावलं, यांची मानसिकता खराब झाली 50 दिवसात। अरे पण त्या मुलीचा बाप गेलाय, त्या महंताला तेवढं तरी समजायला पाहिजे होतं का ती मुलगी आपल्या दारात आलेली आणि त्या मुलीला तू कसं सांत्वन करायला पाहिजे होतं, किती आधार द्यायला पाहिजे होता। ते सोडून फक्त म्हटलं मी काही बोललोच नाही। मग तू जर बोलला नाही तर समाज तुझ्या विरोधात का गेला हे त्यांनी अभ्यास करावा। आणि महंतांनी जर समजा त्यांना यापुढेही समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असले, आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असले, तर त्यांनी पवित्र भगवानगडाची गादी सोडावी आणि मग त्यांनी वक्तव्य करावं। मग त्यांना बी समजेल की 18 पगड जातीचा समाज आपल्यावर कसा चालून येईल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मराठा समाजापुरता विषय नाही, हा गुन्हेगारीचा विषय आहे, हा समाजाचा विषय नाही। एक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी एका चांगल्या सरपंचाला मारलेला आहे का त्याच्याकडे अनेक त्या सरपंचांनी ग्रामपंचायतीसाठी जे निधी आणले, जे पुरस्कार घेतले, त्यातून आपल्या सगळ्या बांधवांना कळत असेल का तो माणूस खरोखर चांगला होता, तो माणूस सहकार्य करणारा होता। आणि त्याच्या घरी मुळात ते मुंडे किंवा मुंडे समाजाचे जे लोक आहेत, आपण कायम वंजारी म्हटलं ते समाज बरोबर नाही वाटत, पण धनुभाऊ तुमच्या समाजाचे लोक आज त्यांची इथं कामं करते देशमुखच्या घरी,
त्यांना वाटत नसेल का काही? मग तो जातीयवाद म्हणा तर ते लोक निघून गेले असते ना आतापर्यंत 50 दिवसात. तरी आज त्यांच्या घरी ते ठाम आहेत, त्यांची बाजू घेत आहेत. त्यांच्या बाजूने आज त्याचा जो आक्रोश होतोय त्याच्यात त्यांच्या डोळ्याला पाणी येतंय. याचा अर्थ ही समाजाची लढाई नाहीये, ही गुन्हेगार प्रवृत्ती विरुद्ध ही 18 पगड जातीच्या सगळ्या समाजाची लढाई आहे. आणि ही गुन्हेगारी पूर्ण संपवल्याशिवाय एक बी समाज शांत बसणार नाही, एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि यांना अभय कोणी जो पण अभय देईल, संत असो महंत असो कोणता नेता पण असो, त्या नेत्याला हा शेवटचा इशारा आहे का जर तुम्ही त्यांना पाठीशी घालणार असले तर तुमची बी गय होणार नाही, तुमची बी रस्त्यावर ससेलपट फरफट होणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर महिला उपोषणास बसल्या आहेत. कारण पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावे, तसेच सदर हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यास आणि अवैध धंदे बंद करण्यास अकार्यक्षम ठरल्याचा आरोप करत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदलीसाठी महिलांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. महत्वाची बाब म्हणजे उपोषणाचा शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी 5वा दिवस होता, तरी देखील MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा, हातभट्टी, मटका, जुगार, बिंगोसह गुन्हेगारी जोमाने सुरू आहे. मात्र आता हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी महिलांकडून होत आहे. महिला आघाडीच्या वतीने आम्ही ते 4 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहोत. अजून तरी कोणती आम्हाला कारवाई झालेली नाही. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार. ओके. अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाचा तीव्र जाहीर निषेध करतो. गेल्या 4 दिवसापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष ज्योतिताई पवार ते पोलीस अधीक्षक कार्यालय समोर बेमुदत असं आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत. MIDC हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे चालू आहे. त्या धंद्यांसाठी ताईंनी RPIच्या माध्यमातून गेल्या 1 वर्षापासून अनेकदा निवेदन दिले, उपोषण केले, तरी देखील त्या ठिकाणी असणारे API हा कोणत्याही अवैध धंद्यावर कारवाई करत नाही. अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यासाठीच त्यांनी पुन्हा या ठिकाणी उपोषण चालू केलं, तरी देखील आजचा 14 दिवस असून देखील या ठिकाणी कोणताही अधिकारी आला नाही, त्यांची विचारणा केली नाही. रात्रबेरात्री ते एकटेच या ठिकाणी झोपत आहेत. त्या ठिकाणी एकही त्यांचा पोलीस कर्मचारी त्यांच्यासाठी इथे आला नाही. जर MIDCचे API यांची बदली त्वरित केली नाही तर काही दिवसांमध्येच माननीय मुख्यमंत्री साहेब नगरमध्ये येणार आहेत. तर आम्ही RPIच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवू. आणि जोपर्यंत याची बदली होत नाही, जोपर्यंत MIDC भागातील अवैध धंदे बंद होत नाही, तोपर्यंत आमचं हे चालू असलेलं आमरण उपोषण थांबणार नाही. जय भीम. उन्हाळ्याची चाहूल लागताच अहिल्यानगरमध्ये एक संतापजनक घटना घडलेली आहे. कारण स्टेशन रस्त्यावर उड्डाणपुलाखाली रविवारी रात्री 8च्या सुमारास ड्रेनेज लाईनचे काम चालू असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर आलाय. कारण उन्हाळ्यात अनेकदा पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. अशातच आता हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिक देखील मोठे संतप्त झाले आहेत. आजकाल हॉटेल किंवा टपरीवर सर्रास प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा दिला जातो, मात्र हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आता अहिल्यानगरमध्ये हॉटेल आणि चहाच्या टपऱ्यांमधून कागदाचे आणि प्लॅस्टिकचे कप पूर्णतः बंद करण्याची मागणी आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारण प्लॅस्टिक आणि कागदाचे कप हे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत. अशातच कागदाच्या कपांमध्ये पॉलिथिन किंवा प्लॅस्टिकचे कोटिंग असते, जे उष्णतेमुळे वितळते आणि चहा किंवा गरम पेयांमध्ये ते मिसळते. यामध्ये आढळणारे बिस्फेनॉल A आणि स्टायरीन हे रासायनिक घटक ज्ञात कॅन्सरजनक आहेत. अशा विविध कारणांमुळे प्लॅस्टिक कपवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.